रेजिस्टन्स झालं की सेल, कारण सेल पण आहेत ना, सेल पण आपण पॅरलल आणि सिरीज मध्ये जोडू शकतो. पण सेल शिकत असताना आधी माहिती पाहिजे की सेलचं स्ट्रक्चर बघतो आपण. एखादं जर मी सर्किट ड्रॉ केलं तर या सर्किटमध्ये आपण ही बॅटरी किंवा हे सेल न दाखवत असतो, बरोबर ना. इथं असेल तुमचा रेजिस्टन्स. पण मग आता हा झाला आर, म्हणजे हा एक्सटर्नल रेजिस्टन्स झाला जो मी कॅपिटल आर ने रिप्रेझेंट करू शकते. आता सपोज मी 10 व्होल्ट पोटेन्शियल दिलं, इथं माझा ॲमीटर आहे. हा, इथून जाते माझा 5 अँपिअर करंट, सपोज याच्यातून काय होतोय, फ्लो होतोय, बरोबर. पण माझा जो हा ॲमीटर आहे हा फक्त मला रिफ्लेक्शन दाखवतोय 3 अँपिअरचं. असं का होतंय? इंटरनल रेजिस्टन्स. मग हा इंटरनल रेजिस्टन्स कुठे आहे, तर तुमच्या या सेलमध्ये. तुम्ही जर ही डायग्राम बघितली तर बघा, याच्यामध्ये एक इंटरनल रेजिस्टन्स असतो ज्याला आपण स्मॉल आर ने रिप्रेझेंट करतो. मग पूर्ण सर्किट मधून फ्लो होणारा जो करंट आहे तो करंट याच्यातून पण फ्लो होणार आहे ना आतमध्ये, बरोबर. मग या इंटरनल रेजिस्टन्स सोबत हा सुद्धा करंट येतो. म्हणजे आपला फॉर्म्युला पोटेन्शियलचा व्ही इज इक्वल टू आय आर आहे. मग इंटरनल साठी आपला येतो आर इंटू स्मॉल आय किंवा कॅपिटल आर आय इंटू स्मॉल आर. हा तुमचा इंटरनल पोटेन्शियल, म्हणजे आता ईएमएफ साठीचा फॉर्म्युला आहे. ईएमएफ म्हणजे काय की तुमचं हे जे सेल वापरून तुम्ही जे पूर्ण टोटल पोटेन्शियल काढता त्याला ईएमएफ म्हणतात आणि ते आपण ई ने रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. मग ह्या ईचा फॉर्म्युला काय असेल, हा ई कसा डिराईव्ह करायचा, तर बघा हा कॅपिटल आर आहे आणि हा स्मॉल आर आहे आणि हा तुमचा काय आहे, ईएमएफ आहे. ईएमएफ आणि पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स दोन पॉईंटच्या अक्रॉसचा जे काही डिफरन्स आहे आपला तो, बरोबर, कॅपिटल व्ही. आणि हा आहे तुमचा ई. आता मला काय फाइंड आउट करायचंय, हा ई. हा ई म्हणजे काय, ईएमएफ, टोटल पोटेन्शियल. मग टोटल पोटेन्शियल कोणतं असणार आहे, तर या सर्किट मधून फ्लो होणार म्हणजे ह्या दोन टर्मिनलच्या अक्रॉसचं पोटेन्शियल, बरोबर, प्लस इंटरनल रेजिस्टन्स आहे म्हणजे याच्यातून सुद्धा करंट फ्लो होणार आहे, बरोबर. म्हणजे तो किती असेल, आय इंटू आर. हा आहे तुमचा ईएमएफचा फॉर्म्युला. दिलाय का, दिला नसेल तर लिहून घ्या हा फॉर्म्युला, ई इज इक्वल्स टू व्ही प्लस आय आर. कळतंय. मग याच्यावरून तुम्हाला हा व्ही पण फाइंड आउट करता येईल. मग या व्ही साठी ऍक्च्युअली तुम्हाला हा व्ही फाइंड आउट करायला होतात. मग या व्ही साठी फॉर्म्युला काय, व्ही इज इक्वल्स टू ईएमएफ मायनस ई आर. कळतंय. मग आता याच्यावरून जर आपल्याला रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा, कुठला रेजिस्टन्स, एक्सटर्नल आर, तर तो कसा फाइंड आउट करणार, तर इथं व्ही आहे, बरोबर. हा व्ही म्हणजे काय तुमचा आय इंटू आर. म्हणजे मी ह्या व्ही ला रिप्लेस करू शकते आय आर इज इक्वल्स टू ई मायनस आय इंटू आर. कळतंय. मग आर इज इक्वल्स टू काय होईल, किंवा हे सोडवलं आपण, ह्या मायनस आय ला इकडे आणलं, काय होईल, आय आर प्लस आय आर इज इक्वल्स टू ई. आय कॉमन काढा, ब्रॅकेट मध्ये राहील आर प्लस आर इज इक्वल्स टू ई. आय इज इक्वल्स टू ई प्लस. ठीक आहे. हे सगळे मी फॉर्म्युले सांगते तुम्हाला, आपण डिराईव्ह होते पण ह्या प्रत्येक फॉर्म्युल्यावर क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. सो हा प्रत्येक फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. आता हा सिंपल मी आय साठी किंवा जर टोटल करंट सर्किट मधून फ्लो होणार हा एवढा त्याच्यासाठी आपण हा फॉर्म्युला काढला, आय इज इक्वल्स टू ई बाय कॅपिटल आर प्लस स्मॉल आर, वेअर स्मॉल आर आर इज इंटरनल रेजिस्टन्स. ठीक आहे. आता याच्यावर तुम्हाला मॅक्झिमम करंट फाइंड आउट करा म्हणतील. आता मॅक्झिमम करंट साठी लक्षात ठेवा तुमचा हा आर जो आहे ना तो स्मॉल असतो, म्हणजे तुमचा फॉर्म्युला होतो ई बाय आर. मॅक्झिमम करंट फाइंड आउट करायचा असेल तर सर्किटचा ईएमएफ डिवायडेड बाय इंटरनल रेजिस्टन्स. कळतंय. हे झालं ईएमएफ बद्दल. आता ईएमएफ कळलं असेल तर आपल्याला सेलला एकदा सिरीज मध्ये जोडायचंय आणि एकदा पॅरलल मध्ये जोडायचंय. आता सिरीज मध्ये जोडणार असाल तर सरळ सरळ फॉर्म्युला काय येणार आहे तुमचा, हे करू इरेज. हा बघा, सिरीज मध्ये असेल तर ई बाय आर प्लस आर जो मी दिला होता आधी तो. काय तर आपण करंट फाइंड आउट करतो, आय इज इक्वल्स टू ई अपॉन आर प्लस आर. ठीक आहे. हा फॉर्म्युला आला. पण आता जर मला पोटेन्शियल फाइंड आउट करायचं असेल सिरीज मध्ये, माझ्या सेल सिरीज मध्ये, तर मला पोटेन्शियल फाइंड आउट करायचं, आपला फॉर्म्युला काय येईल, तर सरळ फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल्स टू ई इक्विव्हॅलेंट मायनस समेशन ऑफ, किंवा आर इक्विव्हॅलेंट म्हटलं तरीही चालेल, आय इंटू आर इक्विव्हॅलेंट. कळतंय. सिरीज मध्ये असेल तर सेम आपण पॅरलल मध्ये सुद्धा घेतो. पॅरलल मध्ये असलेलं तुम्हाला हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, 1, 2 आणि 3. ठीक आहे. पहिलं तुम्हाला ई इक्विव्हॅलेंट फाइंड आउट करायला विचारतील. ई इक्विव्हॅलेंटचा फॉर्म्युला लक्षात ठेवा की E1 अपॉन R1 प्लस E2 अपॉन R2 प्लस अप टू सॉन टू EN अपॉन
आर एन डिवायडेड बाय 1/R1 प्लस 1/R2 प्लस अप टू सो ऑन टू 1/RN. ठीक आहे. हा इक्विव्हॅलंट ईएमएफचा फॉर्म्युला आहे. कळतंय? आता या इक्विव्हॅलंट फॉर्म्युल्यामध्ये ऑप्शन असेल म्हणजे ट्रिक अशी आहे की तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलं जाईल की जर सेम असतील, बघा ईएमएफ सेल काय आहेत आपल्या, सेम असतील तर तुमचा फायनल ईएमएफ काय असेल किंवा कम्पेअर करायला सुद्धा विचारतील. तर त्या केसमध्ये जर ईएमएफ सेम असेल तर सगळ्यातून ई काय होईल, कॉमन निघेल. तुमचा फॉर्म्युला काय होतो बघा, ई इक्विव्हॅलंट इज इक्वल टू तुमचा नॉर्मल जो ई आहे ना तोच येतो. कसा येतो तर ई कॉमन काढेल, ब्रॅकेटमध्ये राहील 1/R1 प्लस 1/R2 अप टू सो ऑन टू, खाली पण सेम आहे म्हणजे तो ब्रॅकेट काय झाला, कॅन्सल झाला, राहिला काय फक्त ई राहिला. आता तुम्ही परत 2 रेजिस्टन्स दिले असतील किंवा 2 सेल दिले आणि त्यांचं आपल्याला ई इक्विव्हॅलंट काढायचं, तर प्रत्येक वेळी असं करत बसणार का, तर नाही. इथं काय करायचं, ई इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला आहे हा, लक्षात ठेवा, E1R2 प्लस E2R1 डिवायडेड बाय R1 प्लस R2. कळतंय? पहिली सेल घेतली तर सोबत रेजिस्टन्स दुसरा घ्यायचा, दुसरी सेल घेतली तर रेजिस्टन्स पहिला आणि खाली 2 रेजिस्टन्सची ऍडिशन. आता इथं अजून एक पॉईंट ऍड होतो की साइन प्रत्येक वेळी मध्ये वरती म्हणजे इथं प्रत्येक वेळी प्लसच साइन असेल का, तर नाही, साइन चेंज होणार. साइन कधी चेंज होणार, तर बघा 2 सेल आहेत, ही एक सेल आहे आणि ही एक सेल आहे. आता मी ह्या दोघांना कशात जोडलंय, पॅरल मध्ये जोडलंय, बरोबर ना, म्हणजे याचं पॉझिटिव्ह टर्मिनल याचं पॉझिटिव्ह टर्मिनल, दोन्ही सेम सेम आहेत, बरोबर. सेम सेम टर्मिनल असेल तर इथं तुमचं काय येईल, पॉझिटिव्ह साईन येईल. पण जर हे अपोजिट झालं, हे एक टर्मिनल आहे आणि इकडं मायनस इकडं प्लस आहे, हे असं झालं तर तुम्ही पहिल्याला प्लस घेत असाल तर दुसऱ्याला काय यायचं, मायनस. म्हणजे हा फॉर्म्युला काय होईल, हा पहिला होईल मायनस, दुसरा होईल सॉरी पहिला प्लस होईल दुसरा मायनस होईल. म्हणजे फॉर्म्युला होईल E1R2 मायनस E2R1, खाली तर ऍडिशनच राहणार. कळतंय? त्याच्यामुळे सेलचं डायरेक्शन म्हणजे सेलचे बघायचंय की कोणतं टर्मिनल कशाला जोडले, इथं तुमचा फोकस पाहिजे. फॉर्म्युला तुम्हाला येणारच आहे पण तुम्हाला डायरेक्शन समजले पाहिजे, करंट कुठून कुठं फ्लो होतोय. अपोजिट असेल तर मायनस आणि दोन्ही सेम असेल तर प्लस. ठीक आहे. आता सेम सिमिलरली तुम्हाला आर इक्विव्हॅलंट फाइंड आउट करा म्हणतात. आता आर इक्विव्हॅलंट कसं फाइंड आउट करणार, तर आर इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला ऍक्च्युअली असा आहे, आर इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस अप टू सो ऑन. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. मग आपल्याला जर आर इक्विव्हॅलंट दोनच रेजिस्टन्स असतील तर आपण असं लिहितो R1 R2 अपॉन R1 प्लस R. कळतंय? आता याच्यात अजून एक तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जाईल की तुमचा आर हा स्मॉल कधी असेल, म्हणजे हा आर इक्विव्हॅलंट दिलाय, बरोबर, हा आर इक्विव्हॅलंट आणि किंवा 2 आर दिलेत, मी R1 आणि R2 दिलाय, तर येणारा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स हा या दोघांपेक्षा मोठा असेल की सेम असेल किंवा लहान असेल, मोठा असेल की लहान असेल की सेमच असेल, असा क्वेश्चन असेल. जर पॅरलल कॉम्बिनेशन असेल तर येणारा आर इक्विव्हॅलंट हा ऑलवेज याच्यापेक्षा जो लहान आहे ना त्याच्यापेक्षा पण कसा असतो, लहान असतो. म्हणजे सपोज माझा एक आहे 3 ओहमचा आणि दुसरा आहे 5 ओहमचा, तर माझा येणारा आर इक्विव्हॅलंट ह्या 3 पेक्षा सुद्धा कसं असणार आहे, लहान असणार आहे, कमी असणार आहे. कळतंय? आणि सिरीज असेल तर तो ऑब्व्हियसली त्याच्यापेक्षा जो मोठा आहे त्याच्यापेक्षा पण जास्त येतो. बघा ना, 5 आणि 3 8, म्हणजे काय झाला, 5 पेक्षा मोठा झाला. आणि तुमचं जर सेल असेल आणि सेलचं कॉम्बिनेशन असेल तर तुमची सेल काय होणार आहे, सेलमध्ये इक्विव्हॅलंट आणि जे काही पोटेन्शियल आहे तुमचं ई, तो कसा असतो, सेम असतो. म्हणजे हे तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायचे. एवढं कळलं तरी तुम्ही सगळे आन्सर्स इझिली सॉल्व्ह करू शकाल.